नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलमध्ये. कसे आहात सगळे? आशा आहे की तुम्ही सगळे मजेत असाल. भक्तांनो, उद्या होळी आहे. वाईटावर चांगल्याचा विजय मिळवण्याचा हा सण. आपण दरवर्षी होळी पेटवतो, पूजा करतो. पण तुम्हाला माहीत आहे का की होळी जळल्यानंतर जी राख उरते ती साधीसुधी राख नसते. शास्त्रानुसार आणि पौराणिक मान्यतेनुसार या राखेमध्ये तुमचं नशीब बदलण्याची ताकद असते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की होळीची राख घरी आणून नक्की कुठे ठेवायची, ज्यामुळे तुमच्या घरातील गरिबी, नकारात्मकता आणि आजारपण कायमचं दूर होईल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही माहिती तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवू शकते. घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी होळीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून होळीची थोडी राख घरी घेऊन या. ही राख घराच्या प्रत्येक कोपऱ्यात थोडी थोडी शिंपडा. असं केल्याने घरातील भांडणतंटे संपतात आणि वास्तुदोष दूर होऊन सुख शांती नांदते. जर तुमच्याकडे पैसे टिकत नसतील तर होळीची ही थोडी राख एका लाल कपड्यात बांधा आणि ती तुमच्या तिजोरीत किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे ठेवा. यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते आणि पैशाची आवकसुद्धा वाढते. जर घरात कोणी सतत आजारी पडत असेल तर होळीची राख कपाळाला लावल्याने किंवा आंघोळीच्या पाण्यात थोडी टाकल्याने आरोग्य सुधारते आणि वाईट नजरेचा प्रभाव कमी होतो. आणि तुमचं दुकान किंवा ऑफिस असेल तर तिथल्या मुख्य दरवाजावर होळीच्या राखेने स्वस्तिक काढा. यामुळे व्यवसायातील अडथळे दूर होऊन कामात बरकत येते. चला तर मग भक्तांनो, या होळीला हा छोटासा पण अत्यंत प्रभावी उपाय नक्की करून पहा. श्रद्धा ठेवून केलेले हे उपाय नक्कीच फळ देतात. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनसुद्धा दाबा, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहता येतील. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.